आज हम पढ़ रहे स्टूडेंट मेटलर्जी चैप्टर उसका लेक्चर नंबर 3 जो साइंस 1 का है, क्लास 10 का है। एंड स्टूडेंट पेज नंबर 96 के लास्ट 4 लाइंस एंड द 97 पेज एंड द 98 पेज, 3 पेज पे जो भी टॉपिक है स्टूडेंट आज हम पढ़ रहे वाले हैं। अब स्टूडेंट कौन से टॉपिक है जो मेटलर्जी चैप्टर के अंदर आते हैं? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल, और आज हमें पढ़ना है स्टूडेंट रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल्स। रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल के साथ हम पढ़ने जा रहे हैं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स। नमस्कार, मी धनंजय भोसले, मोटिवेशनल स्पीकर एंड द एजुकेटर ऑफ मैथ्स एंड साइंस इन द मैथ वर्ल्ड एजुकेयर। हमें आज पढ़ना है रिएक्टिविटी सीरीज ऑफ द मेटल्स। मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांनी कमवण्याची संधी आहे। तुम्ही म्हणणार कसं? मित्रांनो, तुम्ही तर 10वीला गेलात, पण तुमचे मित्र 9वीला आहेत। तुम्हाला माहिती आहे मॅथ्स वर्ल्ड मध्ये मित्रांनो मॅथ्स अँड सायन्स एकदम जबरदस्त शिकवलं जातं। कसं शिकवलं जातं? जबरदस्त शिकवलं जातं। आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांना मॅथ्स वर्ल्ड मध्ये 10वीमध्ये मित्रांनो ऍडमिशन करून द्या आणि तुम्ही कमवू शकता 2500 रुपये ऑन द न्यू ऍडमिशन। नवीन ऍडमिशन वर मित्रांनो तुम्ही 2500 रुपये कमवू शकता। ओके, लगेच घ्या, फोन लावा, आपल्या मित्राला लावा, आपल्या मैत्रिणीला लावा आणि मित्रांनो सांगा की मॅथ्स वर्ल्ड मध्ये 10वीचे ऍडमिशन सुरू झालेत आणि तुम्ही कमवू शकता 2500 रुपये। आणि मित्रांनो आपल्या सरांना फोन करून सांगा 9552440030। अन्ना सर मेरा एडमिशन है, अन्ना सर मेरे 2 एडमिशन है, तो आपको मिलेंगे 5000 रुपीज। 2 एडमिशन है 5000 रुपीज, 1 एडमिशन है 2500। वाह वाह वाह, कमवा आणि शिका, लय भारी कन्सेप्ट आहे। शिका पण कमवा पण। यस, रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल। स्टूडेंट रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल यानी क्या? स्टूडेंट मेटल जो भी बहुत है, सपोज हम एग्जांपल लेते हैं, गोल्ड है, सिल्वर है, फेरस है, मतलब आयरन है। स्टूडेंट सबकी रिएक्टिविटी सेम नहीं है स्टूडेंट। तो फिर हमें रिएक्टिविटी ढूंढनी है, कौन सा मेटल ज्यादा रिएक्टिव है, कौन सा मेटल कम रिएक्टिव है, वो स्टूडेंट हमें वो उसकी थ्योरी पढ़नी है। चलो स्टूडेंट, रिएक्टिविटी ऑफ ऑल मेटल इज नॉट सेम, सबकी रिएक्टिविटी सेम नहीं है। हाउएवर द रिएजेंट ऑक्सीजन, वाटर, एसिड आर नॉट यूजफुल टू डिटरमाइन द रिलेटिव रिएक्टिविटी ऑफ ऑल द मेटल्स एज ऑल मेटल डू नॉट रिएक्ट विथ देम। ओके, इट मीन्स दॅट स्टूडेंट व्हॉट, की आपल्याला स्टूडेंट रिएक्टिविटी सिरीज बघायची मेटलची, सगळ्याच मेटलची रिएक्टिविटी सिरीज स्टूडेंट सेम नाही। ओके, मग स्टूडेंट काही रिएजेंट्स आहे की ऑक्सिजन आहे, वॉटर आहे आणि एसिड आहे, हेच फक्त स्टूडेंट रिएक्टिविटी सिरीज आपल्याला दाखवण्यासाठी सफिशियंट नाहीत। सो स्टूडेंट फॉर दॅट वी वांट द डिस्प्लेसमेंट रिएक्शन ऑफ मेटल्स। क्या स्टूडेंट? डिस्प्लेसमेंट रिएक्शन ऑफ मेटल विथ सॉल्यूशन ऑफ अ सॉल्ट ऑफ अदर मेटल। सर फॉर दिस पर्पज स्टूडेंट रिएक्टिविटी सीरीज पढ़ने के लिए यूजफुल क्या है? तो स्टूडेंट डिस्प्लेसमेंट रिएक्शंस यूजफुल है। कौन सी रिएक्शंस? डिस्प्लेसमेंट रिएक्शन। स्टूडेंट लेते हैं रिएक्शन A प्लस BC, हमें मिलेगा AC प्लस B। क्या मिलेगा स्टूडेंट? AC प्लस B। अब स्टूडेंट A क्या है? A इज अ मेटल है। स्टूडेंट BC क्या है? सॉल्ट ऑफ सॉल्यूशन ऑफ मेटल बी। स्टूडेंट ये जो AC क्या है? सॉल्ट सॉल्यूशन ऑफ मेटल A। एंड स्टूडेंट जो B क्या है स्टूडेंट? मेटल B है। क्या है स्टूडेंट? मेटल B। अब स्टूडेंट हमें इस पे से हम क्या पढ़ सकते हैं? आता बघून घ्या स्टूडेंट, A मेटल ने डिस्प्लेस केला B आणि स्टूडेंट A हा B च्या जागेवर गेला, म्हणून आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय भेटलं स्टूडेंट? AC भेटला प्लस B वेगळा मेटल भेटला। म्हणजे काय स्टूडेंट झालं? इफ मेटल A डिस्प्लेसेस अनदर मेटल B, स्टूडेंट ए जो मेटल आहे तो डिस्प्लेस करतो कोणाला? मेटल बी ला, फ्रॉम द सोल्युशन ऑफ इट्स सॉल्ट, त्याचे जे सॉल्टचं सोल्युशन आहे त्याच्यापासून। देन इट मीन्स दॅट मेटल ए इज अ मोर रिएक्टिव्ह दॅन द मेटल बी। आपण स्टुडंट याच्यावरून काय शिकलो की मेटल ए इज अ मोर रिएक्टिव्ह दॅन द मेटल बी। म्हणजे स्टुडंट ए मेटल जास्त रिएक्टिव्ह आहे कुणापेक्षा? तर मेटल बी पेक्षा। का स्टुडंट? कारण की ए ने बी ला बाजूला काढलं आणि ए त्या ठिकाणी जॉईन झाला, म्हणजे ए कडे स्टुडंट ज्यादा पावर है, ए इज अ मोर रिएक्टिव्ह। Exactly. Scientists have developed the reactivity series. Students, scientists reactivity series developed केली by doing many experiment ऑफ डिस्प्लेसमेंट रिएक्शन। डिस्प्लेसमेंट रिएक्शन चे स्टूडेंट जास्त एक्सपेरिमेंट करून सायंटिस्ट लोकांनी मेटलची काय शोधून काढली स्टूडेंट? तर रिएक्टिविटी सीरीज शोधून काढली। राइट ना, द अरेंजमेंट ऑफ मेटल्स इन द इंक्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर। स्टूडेंट ख्याल दो द अरेंजमेंट ऑफ मेटल्स। क्या स्टूडेंट? अरेंजमेंट ऑफ मेटल्स इन द इंक्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी इज कॉल्ड रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल। क्या स्टूडेंट? रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल। स्टूडेंट मेटल की जो रिएक्टिविटी है ना
उसको स्टूडेंट अरेंज किया इंक्रीजिंग ऑर्डर और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी इज कॉल्ड रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल्स। स्टूडेंट आपको क्वेश्चन कर सकते हैं व्हाट इज द डेफिनेशन ऑफ रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल्स, तो स्टूडेंट आपको आना चाहिए। ओके स्टूडेंट, मेटल्स आर डिवाइडेड, स्टूडेंट दीज आर द मेटल्स हियर आर द स्टूडेंट मेटल, these metals are divided into the following groups according to the reactivity। स्टूडेंट ये जो यहाँ पे मेटल्स हैं सारे मेटल स्टूडेंट अरेंज किए हुए हैं विथ इट्स रिएक्टिविटी। ओके सो स्टूडेंट क्या यहाँ पे ग्रुप कर दिया, आप देख सकते हैं स्टूडेंट पोटेशियम सोडियम लिथियम कैल्शियम का एक ग्रुप है, मैग्नीशियम एल्यूमिनियम जिंक आयरन टीन लीड का ग्रुप है स्टूडेंट, कॉपर मर्क्यूरी सिल्वर, और स्टूडेंट लास्ट में गोल्ड का है। लास्ट में क्या है स्टूडेंट? गोल्ड। स्टूडेंट जो भी ग्रुप्स किए हैं मेटल्स के रिएक्टिविटी के बराबर देखो स्टूडेंट कैसे ग्रुप है, हाईली रिएक्टिव मेटल्स है, हाईली रिएक्टिव मेटल्स, मॉडरेटली रिएक्टिव मेटल्स एंड स्टूडेंट लेस रिएक्टिव मेटल्स। ओके हाईली रिएक्टिव, मॉडरेटली रिएक्टिव एंड लेस रिएक्टिव। हाईली रिएक्टिव मतलब स्टूडेंट फटफट थड़थड़ फटफट फटफट रिएक्शन करते हैं, मॉडरेटली स्टूडेंट मिनिमम मतलब जैसे मूड है स्टूडेंट मतलब कम जा थोड़ा सा कम। ओके हाईली मतलब बहुत स्टूडेंट तड़फड़ तड़फड़ करके रिएक्शन होती है, मॉडरेटली थोड़ी सी स्लो एज कंपेरेटिवली हाईली रिएक्टिव मेटल्स। स्टूडेंट लेस रिएक्टिव मेटल्स है ना बहुत धीरे से रिएक्शन करते हैं, राइट ना स्टूडेंट। ये रिएक्टिविटी सीरीज हम कैसे दिमाग में स्टूडेंट याद कर सकते हैं, अब देखो स्टूडेंट क्या है स्टूडेंट, KNALIK अपन स्टूडेंट लक्षात ठेवणार काय, KNALICA मतलब स्टूडेंट कनालिका, लक्षात ठेवा। ओके कनालिका, MGALZN, ओके MAZ माझी असं लक्षात ठेवा, कनालिका माझी फ्रेंड, F फॉर फ्रेंड, कनालिका माझी फ्रेंड, SN आपण लक्षात ठेवा, SN फॉर सोना, PB फॉर पप्पी, ओके सोना पप्पी लक्षात ठेवा, कनालिका माझी सोना पप्पी, CUHG एंड स्टूडेंट लास्ट में AU। स्टूडेंट कुछ भी ट्रिक्स कर लो और स्टूडेंट्स को याद करना है हमें एग्जैक्टली। कनालिका माझी फ्रेंड सोना पप्पी, CUHG एंड स्टूडेंट AU। रिएक्शन से स्टूडेंट हम समझ लेते हैं, यहां पे रिएक्शन है स्टूडेंट Fe, ओके Fe मतलब आयरन प्लस CuSO4 एक्वेस से स्टूडेंट प्रोडक्ट हमें मिलता है FeSO4 प्लस Cu, FeSO4 प्लस Cu। स्टूडेंट आप रिएक्टेंट में देख लो Fe मेटल है प्लस CuSO4 स्टूडेंट कॉपर सल्फेट है जो एक्वेस सॉल्यूशन है। ओके स्टूडेंट इसमें क्या हो गया, Fe ने डिस्प्लेस किया Cu को, Fe ने कोणाला डिस्प्लेस केलं स्टूडेंट Cu ला। कसं केलं स्टूडेंट, बरं का केलं, कारण स्टूडेंट आपल्याकडे या ठिकाणी काय आहे स्टूडेंट तर रिएक्टिविटी सीरीज आहे, तर रिएक्टिविटी सीरीज मध्ये स्टूडेंट तुम्ही बघून घेऊ शकता की त्यामध्ये आपल्याला दिसतो तो Fe ना स्टूडेंट Fe दिसतो स्टूडेंट Fe अँड Cu, ते Fe आणि Cu मध्ये आपल्याला की जास्त रिएक्टिव्ह कोण आहे स्टूडेंट तर पोटॅशियम सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह, सोडियम त्यानंतर लिथियम CaMgAlZn Fe, म्हणजे Fe रिएक्टिव्ह जास्त आहे कुणापेक्षा ऍज कंपॅरेटिव्हली Cu है ना, म्हणजे Fe हा Cu कॉपरला काय करणार तर डिस्प्लेस करणार। म्हणून स्टूडेंट या रिएक्शन मध्ये आपल्याला असं दिसतं की Fe ने स्टूडेंट Cu ला काय केलं स्टूडेंट डिस्प्लेस केलं आणि प्रोडक्ट आपल्याला भेटला की आयर्न सल्फेट प्लस कॉपर, आयर्न सल्फेट प्लस कॉपर स्टूडेंट बाजूला आला। म्हणजे स्टूडेंट इन द अबो रिएक्शन आयर्न has displaced copper, आयर्न ने कॉपरला डिस्प्लेस केलं फ्रॉम कॉपर सल्फेट पासून मित्रांनो आयर्न ने कॉपरला डिस्प्लेस केलं। इट मीन्स दॅट मेटॅलिक आयर्न इज अ मोर रिएक्टिव्ह दॅन मेटॅलिक कॉपर पेक्षा स्टूडेंट आयर्न जास्त रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे स्टूडेंट आयर्न ने कॉपरला काय केलं स्टूडेंट डिस्प्लेस केलं। म्हणजे का स्टूडेंट हे, कारण रिएक्टिविटी ऑफ आयर्न मेटल इज मोर दॅन द कॉपर, राइट स्टूडेंट। अब हम वाइस वर्सा रिएक्शन करते, उलटी रिएक्शन आपण बघूयात आता। बघा रिएक्शन स्टूडेंट या ठिकाणी दिसतो आपल्याला Cu कॉपर, ओके कॉपर प्लस FeSO4, हमें रिएक्शन कुछ भी नहीं मिलती है, रिएक्शन होती नहीं स्टूडेंट, आप देख सकते हैं रिएक्शन यहाँ पे होती नहीं है स्टूडेंट। रिएक्शन क्यों होती नहीं है, जो भी कॉपर है कॉपर इज अ लेस रिएक्टिव देन द Fe, कॉपर आयरन से कम रिएक्टिव है, तो स्टूडेंट कॉपर Fe मतलब आयरन को डिस्प्लेस नहीं कर पाता। बघा स्टूडेंट कॉपर Fe म्हणजे आयरनला स्टूडेंट डिस्प्लेस नाही करू शकत, त्यामुळे स्टूडेंट या ठिकाणी रिएक्शन होत नाही, डिस्प्लेसमेंट रिएक्शन
इज नॉट ऑकर. सो स्टुडंट थेरी बघूयात. द अबो रिएक्शन डज नॉट टेक्स प्लेस. वरची आता जी रिएक्शन मित्रांनो ही रिएक्शन होत नाही. का रिएक्शन होत नाही स्टुडंट? बिकॉज मेटॅलिक कॉपर इज लेस रिएक्टिव्ह दॅन द मेटॅलिक आयर्न, सो इट कॅनॉट डिस्प्लेस इनटू फ्रॉम कॉपर सल्फेट. राईट ना स्टुडंट? म्हणजे नेमकं काय स्टुडंट की कॉपर हा जरा लेस रिएक्टिव्ह आहे ना, त्यामुळे स्टुडंट या ठिकाणी रिएक्शन होत नाही. यस स्टूडेंट, न्यू पॉइंट पढ़ रहे हैं. रिएक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल, मेटल की रिएक्शन नॉन मेटल के साथ. ओके, नोबल गैसेस लाइक हेलियम, नियॉन, आर्गॉन डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. स्टूडेंट जो नोबल गॅसेस है ना, हेलियम, नियॉन, आर्गॉन हे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. स्टूडेंट केमिकल रिएक्शन मध्ये का पार्टिसिपेट करत नाही? एक्झाम्पल स्टूडेंट हेलियम घेऊयात. कारण स्टूडेंट हेलियमचं जे आहे ना डुप्लेट कंप्लीट आहे. डुप्लेट द स्टेट, हेलियमची डुप्लेट स्टेट कंप्लीट आहे. त्यानंतर स्टुडंट निऑन आहे. निऑनचं स्टुडंट ऑक्टेट कंप्लीट आहे. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट निऑनच्या 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. स्टुडंट हेलियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हेलियमचं डुप्लेट कंप्लीट आहे, स्टेबल आहे. स्टुडंट निऑनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, स्टेबल आहे. स्टुडंट आर्गॉन या ठिकाणी बघा की आर्गॉनचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट आहे. इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द आर्गॉन देयर आर द स्टुडंट 8 इलेक्ट्रॉन्स, सो ऑक्टेट कंप्लीट. स्टुडंट आर्गॉनचं सुद्धा ऑक्टेट काय स्टुडंट कंप्लीट आहे. इन केमिकल रिएक्शन मेटल युजली लॉस इलेक्ट्रॉन. केमिकल रिएक्शन मध्ये स्टुडंट मेटल युजली लॉस द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस करून ते काय तयार करतात? टू फॉर्म द पॉझिटिव्ह आयन्स. लॉसेस द इलेक्ट्रॉन अँड फॉर्म द पॉझिटिव्ह आयन्स ॲज अ कॅटायन. पॉझिटिव्ह आयन तयार करतात, त्यालाच आपण स्टुडंट बोलतो की कॅटायन. अँड अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ते कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टुडंट मिळवतात, अटेन करतात? ऑफ द नियरेस्ट नोबेल गॅस. जवळच्या नोबेल गॅसचं स्टुडंट काय करतात तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अटेन करतात. स्टुडंट बघूया स्टुडंट आपण एक्झाम्पल. स्टुडंट वी टेक अ लिथियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर स्टुडंट 3 आहे. म्हणजे स्टुडंट त्याच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. राईट ना? म्हणजे स्टुडंट हा जो लिथियम हा जो मेटल आहे तो काय करणार? 1 इलेक्ट्रॉन स्टुडंट लॉस करणार आणि स्टुडंट हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करणार. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी म्हणजे डुप्लेट त्याचं डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉन मित्रांनो लॉस करावा लागणार. मग 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यावर स्टुडंट पॉझिटिव्ह चार्ज 1 ने जास्त वाढतो. 1 ने जास्त वाढतो म्हणजे स्टुडंट आपल्याला जो लिथियम आहे तो दिसतो आता लिथियम प्लस. म्हणजे लिथियम प्लस म्हणजे स्टुडंट पॉझिटिव्ह आयन तयार केला म्हणजे कॅटायन. ओके, लिथियमवर 1 प्लस चार्ज जास्त होतो, सो लिथियम 1 प्लस. एक्झॅक्टली स्टुडंट वी टेक वन मोर एक्झाम्पल. स्टुडंट मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. मग ॲटॉमिक नंबर जर 12 आहे मॅग्नेशियमचा तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार मित्रांनो 2, 8 अँड 2. ओके, 2, 8 अँड 2. मग मित्रांनो की मॅग्नेशियमला इलेक्ट्रॉनिक मॅग्नेशियमला स्टेबल बनण्यासाठी त्याला ऑक्टेट कंप्लीट करावा लागणार. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन मित्रांनो लॉस करतो आणि नोबेल गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करतो. म्हणजे कोणत्या नोबेल गॅस सारखं स्टुडंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करतो स्टुडंट? तर निऑन सारखं. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो म्हणजे आता तो कुणासारखा बनेल? 2, 8 आणि थर्ड ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन मित्रांनो तो लॉस करतो. ओके, म्हणजे स्टुडंट तो निऑन सारखं ऑक्टेट कंप्लीट करतो. सो दॅट हा जो काही स्टुडंट मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन मित्रांनो तो काय करणार तर लॉस करणार आणि म्हणजे त्याच्यावर 2 प्लस चार्ज जास्त होणार. म्हणजे मॅग्नेशियम सुद्धा 2 प्लस Mg2+ आयन बनतो. Mg2+. इन अ केमिकल रिएक्शन नॉन मेटल युजली गेन इलेक्ट्रॉन. स्टुडंट आपण बघितलं मगाशी की मेटल युजली लॉस इलेक्ट्रॉन, नॉन मेटल युजली गेन इलेक्ट्रॉन to form negative ion as an anion and attain electronic configuration of nearest noble gas. स्टुडंट नॉन मेटल काय करतात तर इलेक्ट्रॉन गेन करतात म्हणजे इलेक्ट्रॉन घेतात आणि स्टुडंट निगेटिव्ह आयन बनवतात म्हणजे एनायन बनवतात टू अटेन कशासाठी? स्टेबल बनण्यासाठी. ते जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवतात किंवा अटेन करतात. ओके, फॉर एक्झाम्पल वी टेक अ नायट्रोजन. नायट्रोजन नॉन मेटल, त्याचं स्टुडंट ॲटॉमिक नंबर स्टुडंट 7 आहे. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 2 आणि 5. स्टुडंट त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो कोणासारखं ऑक्टेट कंप्लीट करतो तर स्टुडंट निऑन सारखं. निऑन सारखं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 2, 8 आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये स्टुडंट 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. म्हणजे स्टुडंट आपला हा जो नायट्रोजन आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी निऑन सारखं तो काय करणार स्टुडंट 3 इलेक्ट्रॉन मित्रांनो तो घेतो बाहेरून. 3 इलेक्ट्रॉन स्टुडंट त्याने घेतल्यामुळे
काय झालं तर 3+ स्टुडंट त्याच्यावर चार्ज जास्त वाढला, म्हणजे नायट्रोजन बनला आता N3-, काय बनला स्टुडंट, नायट्रोजन N3- बनतो, राईट ना. म्हणजे नायट्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करायचे निऑन सारखं, म्हणजे स्टुडंट तो 3 इलेक्ट्रॉन घेतो आणि स्टुडंट आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बनवतो, म्हणजे तो कसा बनतो स्टुडंट, N3-. ओके स्टुडंट, वी टेक वन मोर एक्झाम्पल. या ठिकाणी सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे स्टुडंट 16. मग ॲटॉमिक नंबर 16 म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बनणार, 2, 8 अँड स्टुडंट 6. मग हा सल्फर ऑक्टेट कंप्लीट करतो कुणासारखं, जवळच्या नोबेल गॅस सारखं. म्हणजे कोण जवळचा नोबेल गॅस, तर आर्गॉन, 288. मग स्टुडंट 288 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनवण्यासाठी सल्फरला लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉनची जास्त गरज आहे. म्हणजे स्टुडंट सल्फर 2 इलेक्ट्रॉन घेणार, सल्फर काय करणार, 2 इलेक्ट्रॉन घेणार. आणि सल्फरने मित्रांनो 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर 2- इलेक्ट्रॉनवर चार्ज मायनस असतो, म्हणजे स्टुडंट की 2- चार्ज सल्फरवर जास्त बनतो. आणि मित्रांनो सल्फर आपल्याला दिसतो 2-, कसा दिसतो, S2-. They usually have 5, 6 or 7 electron in the outermost orbit of their atoms. Okay, student, chlorine 287. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर स्टुडंट 17 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. ओके स्टुडंट, ऑक्सिजन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 26. फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टुडंट 2, 8 अँड 5. स्टुडंट, दे फॉर्म, स्टुडंट कोण कोण स्टुडंट, क्लोरीन, ऑक्सिजन अँड फॉस्फरस, दे फॉर्म निगेटिव्ह आयन्स. म्हणजे स्टुडंट क्लोरीन, ऑक्सिजन, फॉस्फरस काय तयार करतात, निगेटिव्ह आयन्स बाय गेनिंग इलेक्ट्रॉन घेऊन स्टुडंट ते काय करतात, निगेटिव्ह आयन बनवतात. ओके, इट मीन स्टुडंट क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन स्टुडंट गेन करतो, क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन स्टुडंट गेन करतो आणि स्टुडंट एक चार्ज मायनसचा त्यावर वाढतो, म्हणजे क्लोरीन बनतो Cl-. क्लोरीन बनतो Cl-. स्टुडंट, ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 26 आहे, म्हणजे स्टुडंट ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन गेन करतो. ओके, 2 इलेक्ट्रॉन गेन करतो आणि स्टुडंट ऑक्सिजनवर 2- चार्ज जास्त होतो. त्यानंतर स्टुडंट जो फॉस्फरस आहे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 होण्यासाठी तो फॉस्फरस 3 इलेक्ट्रॉन घेतो आणि 3 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे स्टुडंट फॉस्फरसवर 3- चार्ज जास्त बनतो, कारण की स्टुडंट इलेक्ट्रॉनवर मायनस चार्ज असतो, म्हणून स्टुडंट फॉस्फरस 3 इलेक्ट्रॉन घेतो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणि म्हणून फॉस्फरस 3- आयन्स बनतात. 3- आयन्स, फॉस्फरस 3- आयन्स तयार होतो. दे आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. स्टुडंट, दीज आर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. कोण कोण, क्लोरीन, ऑक्सिजन अँड फॉस्फरस. फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड मॉलिक्यूल. कोणता मॉलिक्यूल स्टुडंट, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड मॉलिक्यूल. आयोनिक कंपाउंड सोडियम क्लोराइड इज फॉर्म ॲज अ सोडियम मेटल. Ionic compound sodium chloride as form as a sodium metal gives away 1 electron while the non-metal chlorine takes up 1 electron. स्टुडंट, सोडियम क्लोराइड हा जो काही आयोनिक कंपाऊंड आहे तो कसा बनतो बघा. स्टुडंट, सोडियम आहे, सोडियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. प्लस स्टुडंट क्लोरीन त्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. 287 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द क्लोरीन. दोघांची स्टुडंट रिॲक्शन कशी होणार, स्टुडंट सोडियम हा सोडियम प्लस आयन बनवतो, क्लोरीन Cl- आयन बनवतो. ओके स्टुडंट, सी दॅट. आता बघा की क्लोरीन आहे आणि सोडियम आहे, क्लोरीन आहे आणि सोडियम आहे. सोडियमकडे स्टुडंट 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे, मग सोडियम काय करतो, 1 इलेक्ट्रॉन स्टुडंट क्लोरीनला देतो. क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनकडे स्टुडंट 1- चार्ज जास्त होतो आणि सोडियमकडे 1+ चार्ज जास्त होतो. ओके, सो स्टुडंट दॅट सोडियम अटेन द 2-8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे तो Na+ बनतो. सेम ॲज क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती 1- चार्ज जास्त बनतो, म्हणजे Cl-. आणि त्या दोघांपासून स्टुडंट कंपाऊंड बनतो NaCl. कोणता कंपाऊंड बनतो स्टुडंट, NaCl. रिॲक्शन होते कशी की सोडियम आहे प्लस क्लोरीन Na+Cl2. ओके, रिॲक्शन मध्ये आपल्याला तयार होतात की NaCl.
काय स्टुडंट NaCl. पण स्टुडंट सोडियम प्लस क्लोरीन आपल्याला भेटतं सोडियम क्लोराईड. स्टुडंट रिॲक्शन बॅलन्स आहे का? तर रिॲक्शन बॅलन्स नाही. का स्टुडंट? कारण की रिॲक्टंटमध्ये क्लोरीन 2 आहेत पण प्रोडक्टमध्ये क्लोरीन एकच आहे. सो दॅट स्टुडंट आपण कशी रिॲक्शन बॅलन्स करणार बघा. सोडियमला सोडियम बरोबर आहे पण क्लोरीन 2 आहे स्टुडंट रिॲक्टंटमध्ये, प्रोडक्टमध्ये सुद्धा क्लोरीन 2 पाहिजेत. मग स्टुडंट आपण त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार. पण आपण क्लोरीन 2 करायला गेलो पण सोडियम सुद्धा 2 झाले. मग त्यासाठी आपल्याला रिॲक्टंटमध्ये सोडियमला परत स्टुडंट 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. राईट. ओके. आणि आता स्टुडंट रिॲक्शन बॅलन्स आहे. अशाच प्रकारे स्टुडंट आपण की आयोनिक कंपाऊंड बनवू शकतो MgCl2 चं आणि स्टुडंट KCl चं, म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड आणि स्टुडंट पोटॅशियम क्लोराइड्स. स्टूडेंट न्यू टॉपिक इज दैट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल है ना. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलच्या स्टुडंट केमिकल प्रॉपर्टीज त्यामध्ये स्टुडंट आपण रिॲक्शन बघणार आहेत आणि रिॲक्शन वरून स्टुडंट आपण प्रॉपर्टी पाहणार आहेत. राईट. तो पहिली प्रॉपर्टी आहे स्टुडंट रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. म्हणजे नॉन मेटलची रिॲक्शन स्टुडंट ऑक्सिजन बरोबर. जनरली नॉन मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऍसिडिक ऑक्साइड. म्हणजे जेव्हा स्टुडंट नॉन मेटल कंबाईन होतात ऑक्सिजन सोबत तर काय तयार होतं? ऍसिडिक ऑक्साइड. परत एकदा बघा. नॉन मेटल कंबाईन होतो ऑक्सिजन सोबत तयार होतो ऍसिडिक ऑक्साइड. स्टुडंट इन सम केसेस न्यूट्रल ऑक्साइड आर फॉर्म. काही स्टुडंट केसेस मध्ये काय तयार होतं? तर न्यूट्रल ऑक्साइड. एक्झॅक्टली राईट. स्टुडंट रिॲक्शन आपण बघूयात. यामध्ये रिॲक्शन बघूयात. आता रिॲक्शन पहा स्टुडंट की कार्बन प्लस ऑक्सिजन. काही स्टुडंट कार्बन प्लस ऑक्सिजन त्या दोघांचं कंप्लीट कंबशन झाल्यावर आपल्याला भेटतो स्टुडंट कार्बन डायऑक्साइड. काय भेटतो स्टुडंट? तुम्ही बघा की आपल्याला भेटतो कार्बन डायऑक्साइड. आणि हा कार्बन डायऑक्साइड कसा आहे स्टुडंट? ऍसिडिक ऑक्साइड आहे. कार्बन डायऑक्साइड इज अ ऍसिडिक ऑक्साइड. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. म्हणजे नॉन मेटलची रिॲक्शन मित्रांनो आता आपल्याला वॉटर सोबत करायची आहे. जनरली नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर है ना. नॉन मेटल वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही जनरली. ओके. पण स्टुडंट त्याला एक्सेप्शन आहे स्टुडंट हॅलोजन. त्याला एक्सेप्शन काय स्टुडंट? हॅलोजन. फॉर एक्झाम्पल स्टुडंट क्लोरीन ऑन डिझॉल्विंग इन वॉटर. क्लोरीन हॅलोजन आहे स्टुडंट. क्लोरीन ऑन डिझॉल्विंग इन वॉटर गिव्स द फॉलोइंग रिॲक्शन. ओके. जर स्टुडंट क्लोरीन जर आपण डिझॉल्व केला पाण्यासोबत तर रिॲक्शन जी घडते स्टुडंट ती रिॲक्शन आपण या ठिकाणी बघूयात. क्लोरीन Cl2 प्लस ओके क्लोरीन गॅस आहे प्लस वॉटर स्टुडंट लिक्विड आहे. राईट. आपल्याला त्यापासून काय भेटतं स्टुडंट? आपल्याला भेटतं या दोघांची रिॲक्शन झाल्यावर HOCl ला स्टुडंट नाव आहे ते म्हणजे हायपोक्लोरस ऍसिड. काय स्टुडंट? हायपोक्लोरस ऍसिड प्लस HCl. काय स्टुडंट? प्लस HCl ॲक्वेस म्हणजे स्टुडंट बनतो हायड्रोक्लोरिक ऍसिड. म्हणजे स्टुडंट नॉन मेटलच्या रिॲक्शन वॉटर सोबत शक्यतो होत नाहीत पण त्यासाठी एक्सेप्शन आहे स्टुडंट हॅलोजन. हॅलोजनची रिॲक्शन क्लोरीनची रिॲक्शन वॉटर सोबत केली तर आपल्याला भेटतं स्टुडंट हायपोक्लोरस ऍसिड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड. रिॲक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड विथ नॉन मेटल. रिॲक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड विथ नॉन मेटल है ना. म्हणजे डायल्यूट ऍसिडची रिॲक्शन नॉन मेटल सोबत होणार आहे. ओके. जनरली स्टुडंट नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ द डायल्यूट ऍसिड है ना. नॉन मेटलची रिॲक्शन जास्त वेळा मित्रांनो डायल्यूट ऍसिड सोबत होत नाही. पण स्टुडंट त्यासाठी परत एकदा स्टुडंट या ठिकाणी कोण एक्सेप्शन आहे? अपवाद आहे. तर स्टुडंट हॅलोजन. फॉर एक्झाम्पल स्टुडंट द क्लोरीन रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोब्रोमिक ऍसिड. बघा एक्झाम्पल काय? क्लोरीन रिॲक्ट विथ क्लोरीन हॅलोजन आहे. क्लोरीन रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोब्रोमिक ऍसिड बाय द फॉलोइंग रिॲक्शन. म्हणजे स्टुडंट आता आपण एक रिॲक्शन करणार त्या रिॲक्शन मध्ये क्लोरीन रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोब्रोमिक ऍसिड. बघूया स्टुडंट रिॲक्शन. ओके. क्लोरीन Cl2 प्लस ओके HBr इज द हायड्रोजन ब्रोमाइड. ओके. तर आपल्याला स्टुडंट भेटतं काय? आपल्याला भेटतं स्टुडंट ते म्हणजे हायड्रोजन क्लोराईड. ओके. बघा स्टुडंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय भेटतं स्टुडंट आपल्याला हायड्रोजन क्लोराईड ॲक्वियस प्लस द ब्रोमीन. काय स्टुडंट? प्लस द ब्रोमीन ॲक्वियस. ओके. म्हणजे स्टुडंट नॉन मेटलच्या रिॲक्शन जास्तीत जास्त वेळा डायल्यूट ऍसिड सोबत होत नाहीत पण त्याला एक्सेप्शन कोण आहे? तर हॅलोजन आहे. फॉर एक्झाम्पल मग काय बघितलं आपण? क्लोरीनची रिॲक्शन आपण केली डायल्यूट हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत आणि आपल्याला भेटलं हायड्रोजन क्लोराईड आणि स्टुडंट काय? तर ब्रोमीन.
स्टुडंट मग रिॲक्शन बॅलन्स आहे का? रिॲक्शन बॅलन्स आहे का स्टुडंट आपल्याला बघावं लागेल. रिॲक्टंटमध्ये क्लोरीन 2 आहेत, पण स्टुडंट प्रोडक्टमध्ये बघितलं तर स्टुडंट या ठिकाणी क्लोरीन फक्त एकच आहे. म्हणजे स्टुडंट त्या ठिकाणी आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, पण स्टुडंट हायड्रोजन पण वाढले, म्हणजे स्टुडंट परत आपल्याला रिॲक्टंटमध्ये सुद्धा कितीने मल्टिप्लाय करावं लागणार स्टुडंट? 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग अशा पद्धतीने स्टुडंट रिॲक्शन काय होते तर बॅलन्स होते. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन है ना, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन म्हणजे नॉन मेटलची रिॲक्शन स्टुडंट हायड्रोजन सोबत, नॉन मेटल रिॲक्ट विथ हायड्रोजन अंडर द सर्टन कंडिशन. म्हणजे नॉन मेटल मित्रांनो हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतात, पण स्टुडंट त्या ठिकाणी काही स्पेसिफिक कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी लागतात, सच ॲज द टेम्परेचर, प्रेशर अँड द कॅटॅलिस्ट. म्हणजे टेम्परेचर मेंटेन पाहिजे, प्रेशर पाहिजे आणि एक योग्य असा कॅटॅलिस्ट सुद्धा पाहिजे आहे. तर स्टुडंट आपण रिॲक्शन बघूयात. सल्फर नॉन मेटल त्याची रिॲक्शन हायड्रोजन सोबत, तर आपल्याला काय भेटणार तर आपल्याला भेटतो स्टुडंट H2S. ओके, काय भेटतो H2S. H2S स्टुडंट हायड्रोजन सल्फाइड. रिॲक्शन बॅलन्स आहे का स्टुडंट? रिॲक्टंट मध्ये एक सल्फर आहे, प्रोडक्ट मध्ये सुद्धा एक सल्फर आहे. रिॲक्टंट मध्ये 2 हायड्रोजन आहे स्टुडंट, प्रोडक्ट मध्ये सुद्धा 2 हायड्रोजन. रिॲक्शन बॅलन्स आहे. पुढची रिॲक्शन बघूयात स्टुडंट. नायट्रोजन घेऊयात नॉन मेटल N2 प्लस हायड्रोजन सोबत त्याची रिॲक्शन H2. स्टुडंट आपल्याला भेटणार काय तर आपल्याला भेटणार NH3 म्हणजे अमोनिया. काय भेटतो स्टुडंट आपल्याला? NH3 म्हणजे अमोनिया. बघूया स्टुडंट रिॲक्शन बॅलन्स आहे का? स्टुडंट रिॲक्टंट मध्ये 2 नायट्रोजन आहेत, प्रोडक्ट मध्ये एकच नायट्रोजन आहे, म्हणजे आपल्याला 2 पाहिजेत, सो 2 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. पण मित्रांनो आपण नायट्रोजन 2 केले हो, पण हायड्रोजन 6 झाले प्रोडक्ट मध्ये. मग स्टुडंट आपल्याला हायड्रोजन सुद्धा रिॲक्टंट मध्ये 6 करावे लागतील. म्हणजे बा स्टुडंट हायड्रोजन आता 6 झालेत, मग आपल्याला हायड्रोजन सुद्धा 6 करावे लागते रिॲक्टंट मध्ये. मग रिॲक्टंट मध्ये H2 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार, राईट ना. अँड स्टुडंट रिॲक्शन इज द बॅलन्स. तर स्टुडंट आपण बघितलं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स. आता मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांना एक कमवण्याची संधी आहे, ते म्हणजे कोणती मित्रांनो? जे विद्यार्थी आता 10वीला जाणार आहेत, तुम्ही सर्व जाणते आहात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे मॅथ्स वर्ल्ड मध्ये मित्रांनो मॅथ्स अँड सायन्स एकदम जबरदस्त मित्रांनो शिकवलं जातं, जबरदस्त एकदम शिकवलं जातं. मग त्यासाठी तुमचे जे काही मित्र आहेत त्यांना मित्रांनो मॅथ्स वर्ल्ड मध्ये 10वीला ऍडमिशन घ्यायला लावा आणि तुम्ही कमवा मित्रांनो 2,500 रुपये, 2,500 ऑन द न्यू ऍडमिशन. स्टुडंट पटापट कॉल घ्या, आपल्या मित्राला लावा 9552440030 या कॉलवर फोन करून सांगा की सर माझं एक ऍडमिशन आहे आणि मित्रांनो ते ऍडमिशन करून द्या, तुम्हाला भेटतील 2,500 रुपये. मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांना एक संधी आहे. असंच नाही की तुम्ही 10वीचं ऍडमिशन सुद्धा करू शकता मॅथ्स वर्ल्ड मध्ये, किंवा मित्रांनो 9वीचं सुद्धा करू शकता आणि त्यावर मित्रांनो तुम्हाला कमवण्याची संधी एकदम भारी आहे मित्रांनो. ओके, म्हणजे शिका पण आणि कमावा पण. वा, लय भारी कन्सेप्ट आहे. ओके, धन्यवाद.